नमस्कार, मी आर्यबाई प्रियंका घेऊन आले 100 डेज चॅलेंज, ज्यामध्ये मी माझी इन्कम आणि माझ्या सर्व डिझाईन शेअर करणार आहे. आज माझ्या चॅलेंजचा डे आहे 77. खूप दिवसापासून ब्लॉग नव्हते कारण की मला एडिटिंगला वेळच नव्हता आणि मुळात असं झालंय की ज्या मी ऑर्डर्स चालू केल्या तर त्यांची ऑर्डर्स कंटिन्यू असल्यामुळे किंवा थोड्याफार ऑर्डर असल्या तरी माझ्या ऑफिस टाइम मधून मला वेळ भेटत नसल्यामुळे मला थोडा इश्यू होतोय. असं सांगायचं म्हटलं तर मला जे येणारे कॉल्स होते, मी आधीही सांगितलं होतं की मला ऑफिस मध्ये कोणी कॉल्स करू नका, बट लिटरली मला एवढे कॉल्स वगैरे आलेत तर मला आधीच वॉर्निंग भेटली होती ऑफिसमधून की कॉल्स आले नाही पाहिजे. पण बोलतात ना, सोबत असणारे शेवटी आपले नसतात, तर तसंच झालंय. सो माझी कंप्लेंट झाली आणि माझ्या हातामध्ये नोटीस पिरियड दिलाय. तर त्यांनी मला हा मंथ कंप्लीट करायला सांगितलंय. त्यांनी तर सांगितलंय की तुम्ही उद्यापासून येऊ नका किंवा हा मंथ कंप्लीट करा करून. आणि जर हा मंथ कंप्लीट करणार असाल तर तुम्ही फोन वगैरे काही यूज नाही करू शकत किंवा वेळेवर भरपूर रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत. येऊन आईला सांगितलं तर आई थोडी नाराज होती, बट मी तिला कसं तरी समजवलंय की करूया. मी तिला सांगितलं की मी ह्यातच सगळं करिअर करेन, बट माहितीये मराठी लोक आणि मराठी पीपल की कधीच बिझनेस हा त्यांच्या ह्याच्यातच नाहीये. सो तिने मला रिस्ट्रिक्टली सांगितलं की नाही, तू जॉब शोध आणि जॉबला जा, भले तू हे करू नकोस पण जॉब पहिला कर. मला जॉबमध्येही आवड आहे कारण की मी जे काम करते ते माझ्या आवडीचंच आहे, अकाउंटिंगचं आहे. बट माझा सगळ्यात जास्त छंद ह्या आरीवर्कमध्ये किंवा जे बोलतात ना की कनेक्शन झालेत पीपल सोबत, त्यांचे कॉल्स येतात, ब्लॉग नाही आले तर त्यांचे मेसेजेस येतात, तर मी असं अर्ध सोडू नाही शकत. आज आईला समजवते. आज वर्क करायला तर नाहीच भेटलं कारण की मोस्ट ऑफ डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू होते की जॉब नाहीये किंवा काही असं. बट विचार करूया की काय करता येईल आणि काय नाही करून. आजच्यासाठी बाय.